Yeah, Baba, it's second day assembly session and various issues to me raise केले. So could you highlight some important issues to me? फर्स्ट इशू म्हणटा तो बाबा रेजिनाल्ड लॉरेन्साचो दाबोली आनी मोपा एअरपोर्टाचेर इशू आशिल्लो. आमी थंय पळयतात की ज्यो चार्जीस एअरपोर्ट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया घालता, ही चार्जीस फकत दाबोलीचेरूच वाडटा. 27-28 जर रेट जातली ती पळयली जाल्यार 570 times, 570% there will be a rise in those charges as compared to 20% rise in charges of Mopa. Now Daboli is a fully loan paid airport. थंय लोन पेंडिंग ना कोणाचो. Mopa is still to recover its investment. So दाबोलीचेर इतली ही रेट डबल इंजिन सरकार म्हणटा ते म्हणटकर दिस ऑथॉरिटी कम्स अंडर द सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री. सो माय क्वेश्चन टू द गव्हर्मेंट वॉज वाय आर यू ट्रायंग टू वाय ओनली दिस रेट्स इन दाबोली आर इन्क्रीजिंग? इज इट बिकॉज ऑफ द गोल्ड दॅट इज बीन स्मगल्ड थ्रू इवन स्टेट एक्टर्स प्लेयर्स अशें कित्या खातीर तें? पूण लॉंग स्टोरी शॉर्ट इज दॅट दाबोली इज बींग मेड अनवायबल सो दॅट इट स्टॉप्स एंड मोपा सर्वाइव्स. आता मोपाचेर हांव विरुद्ध ना, पूण पॉयंट अशें आहा की देर वॉज अ कमिटमेंट गिवन बाय चीफ मिनिस्टर इन जुलय 2023 फॉर कॉलिंग अटेंशन ऑफ रेजिनाल्ड लॉरेन्स की डॉमेस्टीक एअर फ्लायट्स दाबोली रेड्यूस जावचे ना. 100 फ्लायटी त्या टायमार आशिल्ल्यो, आज 60 जाल्ल्यो. सो हाजो अर्थ 40 फ्लायट गेल्यो. सो एश्युरन्स कितें जालें फायद्याची? सो वगीच एश्युरन्सान दिता अशें जालें. एक जालें. दुसरें हो एअरपोर्ट ते म्हणटात आमी इन्वेस्टमेंट केला आनी कितें केलां. इन्वेस्टमेंट केला आसत तांचोच आमदार सपोर्ट करता. तो आमदार म्हणटा की नेव्हीचेर प्रेशर घालता म्हणून GMR की तुमी टेक ओवर करा म्हणून. दीस इज अ व्हेरी सिरियस एलिगेशन, बट इट इज कमिंग फ्रॉम समबडी हू इज सपोर्टिंग द प्रेझेंट गव्हर्मेंट. सो हातून दाल में कुछ काला है हें अशें सामकें क्लियर कट दिश्टी पडटा. सो ताजे खातीर म्हाका दिसता हो एक इशू म्हत्वाचो. One is that Daboli is being throttled and suffocated and killed. This is point number one. दूसरो इशू आशिल्लो पावर टॅरिफ इन्क्रीज, जो क्वेश्चन म्हजो आनी बाब काल्लू सालमरी सर हाजेर अशें दिसता की पावर टॅरिफ इन्क्रीज करपाक सरकार सोदता आनी सरकारचें कारण आहा की इन्फ्रास्ट्रक्चर आमी इम्प्रूव करूंक सोदता. आतां एरियर्स आसात, एरियर्सान गव्हर्मेंट एरियर्स आहा, गव्हर्मेंट एरियर्स शेकड्यांनी कोटी आहा. हे गव्हर्मेंट एरियर सरकार रिकवर करपाक कितें करता? कित्याक हातूंत थोड्यो सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट आहा, आर्मी आसा. सो हांचे कडेन तुमी पयशे कशे रिकवर करतले? काय फक्त गोंयकाराकूच धमकी दिवन गोंयकाराक 15 दिसांची डिस्कनेक्शन नोटीस दिले की तुवें पयशे फारीक करूं ना, डॉमेस्टीक एरियर्स जितले आहा तूं 15 दिसान तुजें हें वतलें. आतां हें कितें जाता? गोंयकार म्हणल्यार कोण आसूंक शकता? सिनियर सिटीजन आसूंक शकता, जो कोण गोंयकार हांगा रावना, घर आसा पूण रावता भायर, तसो आसूंक शकता. तिसरो ताणें लोड चॅक करपाक हें केला आनी ताका 3 फेज करपाक लायला. 3 फेज म्हळ्यार कितें? एंटायर ताणें इलेक्ट्रिसिटी भायरीन चेंज करचें पडलें घराची. ते जो 15 दिसान करना जाल्यार इज विदावट लायट. सो बेसिकली असले सिनियर सिटीजन, गरीब, जे लोनार आशिल्ले लोक, हांकां तूं यू आर गिवींग देम हार्ट अटॅक्स. आनी हें राम राज्य कसलें? हो म्हजो तांकां प्रश्न घालता. सो हांव डिमांड करतालो की 1 वर्स घेयात सर्वे करपाक डॉमेस्टीक कंज्युमराचेर आनी 1 वर्स तांकां प्रास दियात चेंज करपाक फ्रॉम 2 फेज टू 3 फेज. यू कांट डू इट फॉर 15 days. ताणें म्हाका उत्तर दिलें की एज पर द एक्ट आमकां फक्त 1 म्हयनो करूंक मेळटा. कोणें? बाब सुनील ढवळीकर मंत्र्यान. आतां दुसरो इशू कितें आहा की गेले खेपे मुख्यमंत्र्यान एक बजेटान भाशण दिल्लें की आमी ग्रीन सोर्सिसां कडच्यान पावर घेवचे ना, आमी आमची पावर प्रोड्यूस करतले आनी ती आमी वापरतले म्हणून. पूण 16 कोटीची पावर अरुणाचल प्रदेश इलेक्ट्रीक ऑथॉरिटी तांचे कडच्यान घेतली. आतां ग्लोबल सोलर इंडेक्स म्हणून आहा, ग्लोबल सोलर एटलस म्हणून आहा. हो ग्लोबल सोलर एटलस दाखयता इफेक्टिविटी ऑफ पावर, म्हळ्यार खंय वोत चड येता आनी थंय सोलर पावर कशी येता. तातूंत जर तूं पळोवंक गेलो जाल्यार अशें दिसता की 36%, 36.41% गोवा इज बेटर दॅन अरुणाचल.
when it comes to effectivity of creating solar power, then why are you buying power from somebody who is inferior to you? हातून कितें तरी डील आसा, वो कितें तरी खुबसो आहा अशें. ही एक केस म्हाका कळ्ळ्या. आनी कितल्यो केसी आसूंक शकता. ग्रीन पावर विकती, कित्याक ग्रीन पावर म्हणटा ती म्हारग पावर, सवाय पावर न्ही ती. म्हारग पावर भायल्यान तूं घेता, ताजे परत तूं ते 16 कोटी आशिल्ले ते हे बिल्डिंगेचे वयर घालपाचे मरे आनी हांगा सोलर पावर करपाची. सो हांवें तांकां एक कट ऑफ डेट मागली की वेन ऑल द गव्हर्मेंट बिल्डिंग्स ऑफ गोवा वील हॅव सोलर पावर. हो दीस दी म्हणून मुख्यमंत्री म्हाका सांगता तुज्या घरा अशें तशें. म्हज्या घरा सोलर पावर आहा, म्हज्या ऑफिसान सोलर पावर आसा म्हणून हांव उलयतां. आमी सगळे तशें आमची पॅडींग सारकें पॅड घालूनच बॅटींग करपाक येता. ओगीच असो कशाय कसो येवंक शकना हांव, कळ्ळें तुका न्ही. हो आशिल्लो दुसरो इश्यू. तिसरो इश्यू 0 आवराचेर आमी काडिल्लो म्हणटा तो कला अकादमीचें सबस्टँडर्ड काम. मुख्यमंत्र्यान सांगिल्लें की 50 वर्सां फुडें कला अकादमी बरी उरतली. 50 दीस जाल्यार म्हाका खबर ना, पूण कला अकादमीक एक फावंटन लागलो. ताज महालान केल्लो, शाहजहानान केल्लो ताज महालान फावंटन नाशिल्लो भितर. हो सामको आमचो नवोच ताज महाल. हो प्लॅन करनासतना फावंटन आयलो. फावंटन आयलो तो आयलो. हांवें तांकां वीथ CD दाखयलेलें की दीस इज सबस्टँडर्ड. सबस्टँडर्ड आसून ते कशें ते कितें जावपाक तयार ना. कितें सबस्टँडर्ड न्ही, हें काम नाशिल्लें. ते कोसळ्ळे तेन्ना म्हणटा हें दीस वॉज नॉट पार्ट ऑफ द टेंडर. हें सगळें आमी प्रूफ दिल्लें, बट दे वॉज नॉट विलिंग टू एग्री. आतां हें जालें एक. दुसरे सायडीन हे दीस आतां कार्नवाल येवपाचो आहा. कार्नवालाक आमी पार्टी म्हणून आसतात, कितें ते खेळ तियात्र. खेळ तियात्र म्हळ्यार कितें? खेळ तियात्र म्हणटा एक 30-40 लोक, 50 लोक अशे एक जावन त्यो पार्ट्यो करतात. आतां हाजेर 45,000 रुपया फी घालता. कोण घालता? पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आनी मंत्री नवो जो जाला तो म्हणटा कायद्यान ते आपूण घालतलोच म्हणून. सो गोंयचे दायज, आमची कला संस्कृती खंय गेली? फाल्यां नाटकांचेर घालतले. सेम रूल एप्लायज. ते सोड. आमचे आतां जी बर्थडेज जातात, कोण बर्थडे करता, भुरग्याचो बर्थडे 50 लोक आसना. कोणाचेर आसता मरे गांवांत कोण करता 50 लोक. थंय 45,000 तुमकां दिवपाचे. सो दॅट मिन्स तुमी खंयचोच सोर्स चिड्डून पिळून टॅक्सेशन करपाक सोडूंक ना. हें क्लियर जाता. हाजेर म्हाका मुख्यमंत्र्यान एश्युरन्स दिलें की आपूण आय वील रिकन्सिडर दीस. हे जाले 2 इश्यूज, 3 इश्यूज. मालगांव बस स्टँड. मालगांव बस स्टँड आतां तो विकसीत भारत म्हणटात. पूण विकसीत भारताक 2047 पर्यंत हें दिता. 47 कोणें पळयना. देव काय आमचे कडेन उलयना. आज विश्वजितान देवा कडेन उलयता त्या मनशाक विकास करूंच पडलो. तो कसलो विकास केला तो कोण जाणा. मडगांवचो बस स्टँड तरी गोरवांचो गोठो कसो आशिल्लो हें सगळें म्हणटा. आनी मुखेलमंत्र्याक हेच उतरांनी हांवें प्रश्न केला आनी ताणें एग्री जाला की मनीस आसपाचो न्ही, पूण गोठो म्हणपाक तयार ना तो. आमी मातशे सारके क्लियर कट उलोवपी म्हणून हांवें तो गोठो म्हणलो. आतां तो गोठो बस स्टँड करचो, दुसरो विकास दवर तूं थंयच. ते 5 स्टार हॉटेल हें तें जाता तेन्ना. आतां पयलीं प्रधानमंत्री बाब नरेंद्र मोदी वतकर जें कितें इन्फ्रास्ट्रक्चर तांणी केलां तो सगळो निखळावचे पयलीं मेक समथींग वीच इज गूड फॉर द कॉमन मॅन एंड इट इज सपोज टू बी द कमर्शियल कॅपिटल ऑफ द स्टेट. सो तें करचें. आनी मुखेलमंत्र्यान म्हाका थंय अश्युरन्स दिला की आपूण तें करता. बेसीक फॅसिलिटीज आपूण करतलो म्हणून. ताजे मागीर तांणी सप्लिमेंटरी बजेट डिमांड्स पास करपाक घाले. सप्लिमेंटरी डिमांड्स आशिल्ले 400 कोटीचे. हे 400 कोटीचे सप्लिमेंटरी डिमांडान एकूण 40 कोटी म्हळ्यार 39 crores, ऑलमोस्ट इक्विवेलंट टू 10% ऑफ द सप्लिमेंटरी डिमांड इज फॉर इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटीज इव्हेंट्स. म्हळ्यार हें पळय तूं इव्हेंट म्हणटा तो एक येदो व्हडलो इश्यू जाला. हे इव्हेंटाक 2 इश्यू आहा. एक म्हळ्यार लोकांक आयला वीट, हांची तोंडां पळोवन सगळ्याक न्ही होर्डिंगां मारतात न्ही. हें म्हणटा शोकेस करूंक जाय. आतां कोणाक शोकेस करूंक सोदता तें हांव नकळो. तुमी बरें लग्न जाल्ले बरें आशिल्ले मनीस कोणाचेर तुमी आतां तुमी तोंडान दाखयतात. कितें ताचो फायदो म्हाका कळना. सगळ्या मंत्र्यांची तोंडां. फीश फेस्टिवल, फिशाचे लोक बोवाळ मारता आमकां सबसिडी मेळूना. हो एको फेस्टिवल, फेस्टिवलाचेर फेस्टिवल. स्मार्ट सिटीचे मेस आनी तातूंत भितर फेस्टिवल. सो एक एलिगेशन ऑफ्ट रिपिटेड एलिगेशन इज की रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट
म्हळ्यार 100 रुपयाचो जर इव्हेंट केलो जाल्यार 50 रुपया पडते बॅक येता म्हणून हो एक चार्ज जाता. हो चार्ज आयकुपाक वायट दिसता. पूण जेन्ना सरकार स्पेशल बजेट सप्लिमेंटरी डिमांड्स करून असले इव्हेंट्स करूंक वता तेन्ना म्हाका समजना कित्या खातीर हें आतां उघड जाल्लें आहा की तुमी पयशे खावपा खातीर इव्हेंट्स करतात. ते इव्हेंट्स बंद करून एक कितें तरी तुमी टार्गेट करा. फॉर एक्झाम्पल मडगांवचो बस स्टँड, होच मडगांवचो बस स्टँड 100 कोटींनी जाता. हें बंद करा म्हणून तुमी 40 कोटी काड हे इव्हेंट करता ते थंय मोडा आनी जातकर मागीर घालया तुजो पुतळो थंय तुवें घाल्लो म्हणून. हां कितें तें नांवां परती लावन ते फक्त पुट्टे आनी ते कितें ते फ्लॅक्स बॅनरां. बरें डिपार्टमेंट तरी करा, इव्हेंट्स डिपार्टमेंट म्हणून एक करा. सरकारान इव्हेंट्स डिपार्टमेंट म्हणून करचो आनी बरे इव्हेंट मॅनेजरांक हाडचे आनी तातूंत डिपार्टमेंट करचो. तो एक इव्हेंट मॅनेजराक दिवन पयशे खावपाचे हे धंदे कितें हें क्लियर कट जाल्लें आहा की दीस इज युअर बेस्ट धंदो म्हणून. कॅपिटल एक्सपेंडिचराक तुमचे कडेन पयशे ना, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरान सगळे वतात, सॅलरीचे 7th पे दिता म्हणटा आमी आनी काबार करता. आनी ताजेर उरिल्लो इशू आहा. फिशरीज फेस्टिवल करता, BFDA म्हणटा तो इशू आहा. तांकां ते म्हणटात आमकां एब्जॉर्व करा, नवें कितें प्रकल्प करा. प्रॉन हॅचरी आशिल्ली ती बंद उडयल्या. सो अशे खूब इश्यूज आहात. पूण हांवें ते कितें आतां पडते सेम रिपीट करप, तांचे कडेन कांय उत्तर मेळना, ते ओगीच रावतात. सो हें सगळें चलना, हें विकसीत आमी जायत आहात. तुमी कशें पळयता गोंय खंयच्या दिशेक वयता? गोंय दिशेन म्हळ्यार गोंयची दिशा एक जाल्ली आहा. पळय गोंय म्हणटा ते ब्रँड गोवा सेल्स. गोंयान एक कितें तरी आसा बाय वीच पीपल कम टू गोवा. पूण ते वचून आतां एफेक्ट जाल्लें आहा की गोंयांत टुरिजमाक मार बसला आनी टुरिजमाक मार बसपाक कारण गोंयचो सरकारूच आसा आनी गोंयची जी मशिनरी नेटवर्क जो आहा, इकोसिस्टम जो आहा, इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉल ऑफ टुरिजम. हें मोबीन गुदिनन काल स्टेटमेंट काडून म्हणिल्लें आहा. इन अदर वर्ड्स तो कितें सांगूंक सोदता की टॅक्सी म्हारग, तुगे रेग्युलेटेड टुरिजम ना, सिक्युरिटी सारकी ना, टुरिस्टांक प्रोटेक्शन मेळना. हे सगळ्या कारणां खातीर टुरिजम म्हणटा तो गोंयान मार बसूंक लागला. तातूंत आतां हरमल, शिवोले, जंय कोस्टल रेग्युलेशन झोन आसा थंय स्थानीक मनशान हॉटेलां बांदल्या आनी हॉटेलां बांदल्या कित्याक एक टायमार नुस्तेकारांक सांगिल्लें की नुस्त्याचो धंदो जर तुमकां गिव अप करूंक जाय जाल्यार यू टेक टू टुरिजम. हो तुमच्या एडवायजाचेर तांणी टुरिजमान केल्लें. तें टुरिजम आज खंय पावलां, तें आतां मोडपाचे वेटेन वता. म्हळ्यार इन अदर वर्ड्स मायनींग बंद केल्लें, रेग्युलेटेड मायनींग सुरवात करपाक. केन्ना तें 2012. आतां आमी हा कितें 24. 12 वर्सां जालीं. आतां हो वनवास कंप्लीट जातकर 14 वर्सांचो मे बी तें मायनींग सुरवात जातलें. अशें हें टुरिजमाक जावपाची शक्यता आसा अशें म्हाका दिसता. मेजर इश्यूज जे आहा गोंयचे, गोंयकारपण राखपाचे. गोंयांत आतां गोंयकार दिसना. असो रस्त्यार भोंवतून पळय कितले गोंयकार दिसता ते. खंय गेले ते गोंयकार? आनी गोंयकार गेले जाल्यार ते कित्याक गेले? तुमी कितल्यो नोकऱ्यो दिल्यो? तुमी कसो सिस्टम केलो बाय वीच गोंयकार इज एम्पावर्ड? कितले गोंयकारांक प्राधान्य मेळटा गोंयच्या सरकारा वतीन? हें सगळें पळोवपाक गेलें जाल्यार इट इज अ व्हेरी ब्लीक पिक्चर. पूण नवें वर्स आतांच सुरवात जाल्लें आहा. वी आर इन द सेकंड मंथ. आय डोंट वॉन्ट टू कीप पेंटींग अ व्हेरी ब्लीक पिक्चर. कित्याक मागीर लोक म्हणटले कितें की बाबा हाजें सदांचें रडगाणें म्हणून. तें म्हणून सांगून हांवें तें मातशें बेगीन बंद केल्लें आहा. आनी विजय बाब दुसरो तुमी रेजिनाल्डाचेर चडलेले एश्युरन्स कमिटीक लागून. सॉरी नो प्रॉब्लेम. चडप म्हणजे चढाई म्हणटात नो प्रॉब्लेम. तशें कांय ना. रेजिनाल्डाचेर चडून रेजिनाल्ड लांब आहा आनी मोठो आहा. सो एनिवे रेजिनाल्डाचें कशें आहा खूब अश्युरन्सां आमकां दिल्लीं आहा. जी अश्युरन्सां सरकार इम्प्लिमेंट करना. आनी एज एश्युरन्स कमिटी चेअरमॅन ही हॅज गॉट अ कॉन्स्टिट्युशनल पोजिशन to ensure that the government keeps and fulfills its obligations, its assurances to the honorable members of the house. हें ताणें सारकें करपाक जाय. तो म्हाका दिसता मातसो बिजी जाला दुसऱ्या हातूंत. आनी एक आतां वायट जाला की तोय त्या इव्हेंटांनी पडपाक लागला. ताजे फोटो रस्त्यार लावपाक लागले. इन्वेस्ट गोवा ते लास्ट टायम केल्लें कितें तें वायब्रंट गोवा म्हणून केल्लें. ते वायब्रंट गोवान इतले सायन मारिल्ले MOU हें ते खंयचे कडेन कांय ना. आतां आन्सर क्वेश्चन केल्यार कांय मेळना. आतां तें सोडून आतां नवें नांव दिलां इन्वेस्ट गोवा. आं
सो हे सगळें जर पळोवंक गेलें जाल्यार बाय एंड लार्ज अशें दिसता की इवन गूड मेंबर्स हू हॅव फॉट ऑल देयर लायफ्स आर ऑल्सो फॉलिंग प्रे टू दीस जनरल पिक्चर इज दॅट इव्हेंट करपाचें. हांव कितें म्हणटा, इव्हेंट कर रे तूं, केन्ना कर, वेन यू हॅव अचीव समथींग. इफी जाल्लो पळय, इफीक एडवर्टिजमेंट आनी इव्हेंट म्हाका दिसता कमी जाल्ले. देन ऑल दीस इव्हेंट्स दीस गायज आर डूइंग. इफी म्हणटा तें कितें, इट चेंज गोवा, येस ऑर नो, इट चेंज गोवा, इट चेंज पॅन्जीम. पर्रीकारान तेन्ना आपले फोटो कमी घाले आसतले, हे आतां खंयचे उठले सुटले सगळ्यांचे फोटो हाडचे, जांकां नाका तांचे फोटो. म्हाका गॅरंटी आहा, बाबूश मगजराज आमचो बरो फ्रेंड एक टायम, ताजो कसलो तरी कितें जालो तो इव्हेंट, तो कसलो जॉब्स, कसले ते जॉब्स, गोंयभर बाबूशालो फोटो. अरे हांव तुका सांगता, बाबूशाक गोंयभर फोटो लायिल्लो नाका आसतलो, पूण गोंयभर ताचो फोटो शोकेस करता म्हणटा. आतां मुवीन म्हाका सांगता, आमी बरें केलें, कितें शोकेस करता तुमची अनएम्प्लॉयमेंट रेट इज ऑलमोस्ट हायेस्ट इन द कंट्री. कसली शोकेस, कितें शोकेस तें, तुमचो फोटो घालून तो जगभर दाखयता, कित्याक खातीर. अरे एचीव करा मरे कितें, आनी मागीर शो करा, कळ्ळें तुका न्ही. बरें, आतां हें राम राज्य म्हणटात, अयोध्या करताले. अयोध्येचेर आमी क्वेश्चन घालो की अयोध्येक तुमी कितले जाण धाडटा, मुख्यमंत्र्याची ती देवदर्शन स्कीम कितले जाणांक धाडटा काय नाम सांगले काय प्रपोज, आतां विचारलें ना काय सांगले अयोध्या राममय केले सगळ्यांनी जालें. आनी आतां खंय आहा, खंयचे कडेन कांय ना. तो म्हणटा आतां एनावन्स करता म्हणटा तो फुडें, करतूय बी. बट क्वेश्चनाक आमी उत्तर दिया म्हणून सारकें. इट इज अंडर प्रोसेस, वी आर कन्सिडरिंग, वी वील गिव अ न्यू पॉलिसी इन बजेट, सांगूं येता न्ही. सो यू आर नॉट इवन टेकिंग द असेंब्ली सिरियसली. दिस इज अनफॉर्च्युनेट पार्ट. आतां देवळां, रिस्टोरेशन ऑफ देवूळ, पयलो सरकार जातकर कितें सांगलें ताणी, आमी हिंदू देवळां रिस्टोर करता. कितलींच हेरिटेज देवळां आहा जी खरी रिस्टोर करपाक जाय. पोंदाक हें इगर्ज म्हणून देवूळ सोदपाक न्ही, आशिल्लें देवूळच रिस्टोर करपाचें आहा. 20 कोटी प्रोविजन केलें ईच ऑफ दीस इयर्स, 1 रुपया म्हणूंक ना ताजेर. कितें रिस्टोरेशन, वॉट यू केअर अबाउट हेरिटेज. ओल्ड गोवान एक बंगल्याचो इश्यू आसा थंय. एक आतां नवें ते सांता मोनिका कॉपेला सायडीन एक IPPन प्रोजेक्ट पास केलो, ह्या सायडीन 17/2 विश्वजितान प्रोजेक्ट पास केलो. वेर इज द हेरिटेज. आनी तुमचें हें एक्सपोजिशन जावपाचें आहा. सो कितें आहा सरकाराचें. सो कितले मेरेन हांकां एक्सपोज करप इज द क्वेश्चन. एक्सपोज करून कितें फायदो जाता सर, आतां हें तुमी सांगूंक जाय. कित्याक इलेक्शना टायमार सगळे तेंचे येतात निवडून. कशें आयले, खंय आयले, तांचे जर आयिल्ले जाल्यार ते फोडून व्हरनाशिल्ले न्ही लोकांक, ते कार्डार पास जाल्या बरें. लोकांक तरी पडला काय म्हणून ना पळय, लोकांक जर पडूंक ना जाल्यार लोकांक सरकार जो कसो जाय, वॉट द गव्हर्मेंट दे डिजर्व दे वील गेट. म्हणजे इंग्लिशीन म्हणणें आहा, पीपल गेट द गव्हर्मेंट दे डिजर्व. इफ द पीपल ऑफ गोवा आर गोइंग टू बी अनरिस्पॉन्सिव, आर गोइंग टू जस्ट बी सुशेगाद, यू वील गेट अ गव्हर्मेंट यू डिजर्व. जो गव्हर्मेंट तुजी सामकी कात धोपटून काडटलो, तो पुलीस तुका प्रोटेक्शन दिवपाक जाय, तो तुका शिकयतलो, असलो तुका सरकार मेळटलो. आनी तो जर तुका, इफ यू डिजर्व इट, यू वील गेट इट. बट टील देन वी हॅव टू डू अवर ड्युटी, यू हॅव टू डू युअर ड्युटी ऑल्सो. अनेक विशय म्हणटा पळय, आयज तो प्रोटेस्ट येयला. पळय, जे रिजर्वेशन करूंक सोदतात, जे रिजर्वेशनाचो डिमांड आसा ST कम्युनिटीचो, हो रिजर्वेशनाचो डिमांड जो आहा पळय, तो कितें पॉलिटिकल रिजर्वेशन, पॉलिटिकल रिजर्वेशनाचो जो डिमांड आसा, वो डिमांड जेन्युइन आनी वो डिमांड करूं येता. सेंट्रल BJP आनी स्टेट BJP इज ट्रायंग टू लिंक इट टू डिलिमिटेशन. हें आतां कॉलिंग अटेंशन मोशन आमचें एडमीट जालां, ताजेर हांव चड उलयना. फकत एकूच तुमकां सांगता हांव, रिजर्वेशन म्हणटकर नॉन रिजर्व कॅटेगरीची जाती आसा, हो धर्म आहा, तांकां कितें दिसता की हेच एक जातीक तूं फेवर करता. तशें न्ही तें. अमेरिका असलो डेव्हलप्ड नेशन, वी आर अ डेव्हलपिंग नेशन, अमेरिका इज अ डेव्हलप्ड नेशन. In America there is this concept of affirmative action. Affirmative action म्हळ्यार कितें, affirmation म्हळ्यार कितें, affirmation is positive.
सो ही पॉझिटिव्ह ॲक्शन ऐतिहासीक अन्याय जे एक समाजाचेर जाला ताका पुश दिवन ताका वयर हाडप आनी ताका इक्वल करप हो अफर्मेटिव्ह ॲक्शन. सो दीस इज एन अफर्मेटिव्ह ॲक्शन इज दॅट डिमांडिंग. It's a genuine demand, and I think the government should fulfill it before the Lok Sabha election, or at least give them an assurance that 2027 political reservation हांगा जातलें म्हणून. आज जे भशेन ते उलयतात आनी ते लिंक जे भशेन करतात टू डिलिमिटेशन, आमकां गॅरंटी ना की हें जातलें म्हणून 27 इट विल गो बियॉन्ड 27. काल जो वाद झाला पळय, आवाज कमी कर. वाद झाला पळय गोविंद गावडे आनी वर्ल्डा भितर कानावडे म्हणटा की ते जाले मिटले आमचे. पयलीं म्हणजे ते आमच्या घरचो वाद, आतां म्हणटा की जाले सेक्रेटरी मिटले म्हणटा. तो आतां एक हांव एक ऑपोजिशन म्हणून उलयतां, तूं एक जर्नलिस्ट म्हणून मिटले कितें? तो चार्ज करता तुवें सरकाराचे पयशे घाले, BJPचे पयशे घाले म्हणटा तो म्हणटा सरकाराचे पयशे घाले म्हणून. आनी तो स्पिकर गोंयचो एसेंब्लीचो आनी हाऊस इज इन सेशन. गोंयच्या इतिहासान हे केन्ना जावंक ना. म्हाका दिसता देशाच्या इतिहासान ऑपोजिशन उलयतलें म्हणून. हो ताका भितर इतलो राग जाल्लो आहा की ताका ही इज कन्विन्स दॅट देर इज करप्शन. तो जेन्ना हें उलोवंक लागता आनी बाप तानावडे ते म्हणटा की ना हें आमचे भितरलें. तुमचे भितरलें कशें तें? तुमचो पयसो न्ही तो. इट इज नॉट फॅमिली मनी एंड इट इज नॉट अ फॅमिली डिस्प्यूट. इट इज पब्लीक मनी. सो इट इज अ पब्लीक डिस्प्यूट. And if it's a public dispute, it cannot be resolved within the family. It has to be resolved publicly. Publicly is through an investigation. You have to resign first and bring transparency in public life. Yeah, आता कोण सांगतो रामराज्य म्हणल्यार कितें आशिल्लें तर तेंच आशिल्लें तर तें एलिगेशन पडटकच ताणें तो वनवासाक गेलो न्ही. म्हणटा वॉट इज इट? तूं फक्त उलोवपाचें उलयता आनी कितेंय करता ताका. आमी तें एडजॉर्नमेंट मोशन मूव केल्लें हांवें. हांव एडजॉर्नमेंट मोशन परते बोवाळ करतलो. 4-5 दीस हे करतलो टील द टायम द गव्हर्नमेंट गिव्स अ डिबेट ऑन दीस. हांव करीत रावतलो, सदांच करीत रावतलो टील एंड एवरी डे आय विल मूव अ एडजॉर्नमेंट मोशन. हें जर भायर पडलें परतो सकाळी मूव करतलो, परते एडजॉर्नमेंट मोशन परतोय बोवाळ करतलो टील द टायम गव्हर्नमेंट अलाउज द डिस्कशन ऑन दीस. सीएमान सांगता तो रायट प्लॅटफॉर्म ना म्हणटा सीएम कोण रे सांगपी? सीएमान कितें? सीएमाचो हांव कोण हें कामाक सीएम तो कितें सांगू? हांव म्हजो रायट आहा न्ही एसेंब्ली म्हणून. म्हज्या रायटान हांव तो रूल 68 घालता न्ही. सीएम सांगतलो जाय तें. सीएमाक सांग डिस्कशन कर म्हणून. कित्याक करूंक सोदता डिस्कशन? तो सांगलें म्हणून तें खरें जायना. तो सांगतलो कितल्यो खबऱ्यो. तो सांगता कितेंय न्ही. ताणें सांगलें 50 वर्सां कांय जावचें ना म्हणून तें. थंय झर फुटली, फावंटन आयलो. कितें जालें तेजें? आनी तुमी खंय गेले तेन्ना? तुमी विचारपाक ना तें झर फुटिल्ली थंय तेन्ना हें म्हणिल्लें. तुमी सुशेगाद जाल्या काय? तुम्ही इलेक्शन विकसित झाले काय कळना म्हाका. Sir, last question. This day one minister name is coming regarding the gold smuggling. Yes. How you look at this? I look at it. That is why they are perhaps raising the prices of doubling. I made a charge twice because gold smuggling is happening with the active abatement of your minister. Are you raising that charges? User charges of doubling. I'm सांगलें विचारलें म्हणटा डिस्कशन जावन न्ही खंय चान्स मेळटा जाल्यार ते सारकें विस्तारान उलोवया. काडपाचे खूब इश्यू जाला.